नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे मटण। मटणासाठी मी मटण आधी आळणी पाण्यात शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे। तेल तापलेलं आहे। आता मी त्यात जिरे टाकलेलं आहे। जिरे चांगली तडतडली। आता आपण त्यात कांदा टाकू। कांदा चांगला लाल परतून घेऊ। तोपर्यंत आपण ह्यात 1 चम्मच हळद पावडर आणि मोठं मीठ, साधारणपणे 2 चमचे, याला चांगलं मिश्रण करून घेऊया। आणल्यानंतर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे मटण। आता मी त्याला शिजायला टाकते। ते आपण बघितलं ह्यात मीठ टाकले, हळद टाकलेली आहे। इकडे आपला कांदा चांगला परतलेला, कांदा तळलेला आहे। आता ह्या तेलातच आपल्याला हे मिश्रण केलेलं मटण टाकून द्यायचे। तर बघू शकता माझा कांदा तळलेला आहे। आता ह्यात मी मटण टाकते। पण चांगलं तेलात खालीवर करून घेऊया। बघू शकता मी ही तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे। आपण थोडा वेळ ह्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ वाफलू देऊ। हे बघू शकता आपण तेलातच चांगलं 2-4 मिनिटं आपण शिजवून घेऊया याला। तर बघू शकता मी हे पाणी गरम केलेलं आहे आपल्याला त्या मटणात ओतण्यासाठी। हे पाणी आपण डायरेक्टली ओत। साधारणपणे मी 2 तांबे पाणी ह्यात ओतलेलं आहे। आपलं मटण त्यात चांगलं असं पाण्यात सगळं गेलं पाहिजे। थोडंसं वरती पाणी ठेवलं पाहिजे आपण, म्हणजे चांगलं आपली मटण शिजून। तर मित्रांनो बघा माझं मटण असं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता ह्या मटण करण्यासाठी मी मसाला तयार करत आहे। तर मसाल्यासाठी मी 2 उभ्या कांदा चिरून घेतलेले आहेत मोठ्या साईजचे, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे। हे आपण तेलात तळून घेऊ। आपला कांदा लाल असं झालेला आहे। आता ह्यात आपण खोबरं मिक्स करू। खोबरं पण एकदम लाल असं तळून घ्यायचं आहे आपल्याला। हे फुटाणं पण घेतलेलं आहे मी मसाल्यात टाकायला। ह्याची आपण साल काढून घेऊ आणि असेच वाटायचे, ह्याला तळायचं वगैरे काय नाही, म्हणजे आपल्या भाजीला घट्टपणा येईल ह्यानी। बघू शकता आपला मसाला चांगला एकदम कांदा वगैरे चांगला तळलेला आहे। आता आपण ह्याला मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता आपल्याला हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे, हे फुटाणे आणि हा कांदा। हे बघू शकता हे कांद्याचं आणि खोबऱ्याचं आहे आणि हे आपलं फुटाण्याचं आहे आणि हे मसाला। मी एवढ्यातच भाजी करणार आहे, बाकी बाहेरचा आपला मसाला, तरी मसाला नाही, मटन मसाला नाही, काहीच नाही टाकणार। आणि हे कांदा आपलं लसूण अद्रक पेस्ट आहे एवढीच। तर बघा मी 2 पळ्या तेल टाकत आहे। तर बघा तेल गरम झालेलं आहे। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण तळून घेऊ त्याला। त्याच्यामुळे आपल्या मटणाच्या भाजीला तर येऊ। आपल्याकडे काय तरीचा मसाला वगैरे काय अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आपण ह्याला चांगलं तेलात तळू। हे बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्यात मी आपला घरचा मसाला 2 चमचे टाकत आहे। राहिलेलं फुटाण्याची पण पेस्ट आपण ह्यात टाकून घेऊ।
ह्या फुटाण्यामुळं आपल्या भाजीला घट्टपणा येईल. हे बघा आपला आळणी आता यात टाकून घेऊ. माझी वेगळी पद्धत बघा. मी ना 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं हे लसूण आणि अद्रकची पेस्ट आता मी यात टाकणार आहे. तेल गरम झालं तर आपलं तेल गरम झालेलं आहे. यात मी आता कांदा लसणाची पेस्ट टाकलेली आहे. याला चांगलं तेलात लाल होईपर्यंत तळायचं. आता असं लाल झालेलं आहे आणि आपण ह्यात चमचा आपला रोजचा वापरायचा मसाला आणि ही आपली पळीभर भाजी आणि आता हे आपल्या भाजी तर बघू शकता. ती फोडणी आपण टाकल्यानंतर हे अशी तरी येते. त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा लसूण वगैरे त्याची फोडणी देते. त्याच्यामुळं आपल्या भाजीला तरी येते. आणि यात थोडंसं असं चवीपुरतं मीठ, आपण आळणी पाण्यात मीठ टाकलेलं होतं आणि वरून अशी कोथिंबीरीनं भाजीचा वास असा घमघमीत येतो. हे बघा माझं घरगुती मटण. तर मित्रांनो बघा माझं मटण तयार झालेलं आहे. मी एका ताटात वाढलेलं पण आहे. हे बघा हे मटण, हे त्याच्यासोबत भाकरी, कांदा, मीठ, लिंबू. तर तुम्हाला आज माझं मटणाची रेसिपी आवडलेली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.